लोककलेचा अभूतपूर्व थरार. शिवमुद्रा प्रतिष्ठानचा कलगीतुरा सामना हाऊसफुल. आमदार राजेश मोरे व प्रकाश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डोंबिवलीत सांस्कृतिक नगरीत डोंबिवलीत कोकणची समृद्ध लोककला आणि परंपरा जपणारा शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली आयोजित कलगीतुऱ्याचा ऐतिहासिक आणि जंगी सामना अत्यंत दिमाखात व अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. डोंबिवलीच्या सांस्कृतिक इतिहासात शिवमुद्रा प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम म्हणजे स्थानिक कोकणवासियांसाठी एक मोठा सोहळा आणि सणच ठरला. या जंगी सामन्याचा आनंद घेण्यासाठी डोंबिवलीतील ज्येष्ठ मंडळी, महिला आणि तरुण वर्गाने संपूर्ण हॉल गच्च भरून टाकला होता. प्रकाशजी म्हात्रे साहेब यांच्या उपस्थितीत सोहळ्याचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाची सुरुवात शिवमुद्रा प्रतिष्ठानचे मुख्य प्रेरणास्थान शिवसेनाचे खंदे पाठीरागे व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत झाला. या प्रसंगी म्हात्रे साहेबांनी कोकणच्या पारंपरिक कलेचे जतन करणाऱ्या व सर्व कलाकारांचे कौतुक केले आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या या स्तुत्य शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यसम्राट आमदार राजेश मोरे खंबीर साथ या दिमागदार सोहळ्याला कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार राजेशजी मोरे साहेब यांनी अत्यंत दिलखुलासपणे संपूर्ण कार्यक्रमाचा आणि लोककलेचा आस्वाद घेतला. या प्रसंगी बोलताना त्यांनी प्रतिष्ठानच्या शिस्तीचे आणि उत्कृष्ट नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले. तसेच शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या पाठीशी आपण आणि शिवसेना नेहमीच खंबीरपणे उभी आहे अशी ग्वाही देत कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला. रसिक प्रेक्षकांचे आभार आणि यशाचा जल्लोष. कार्यक्रमाच्या शेवटी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना विभाग प्रमुख उमेशजी सुर्वे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवणाऱ्या तमाम रसिक प्रेक्षक, मायबाप, जनता आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले. नेहमीप्रमाणेच यंदाही आपल्या संस्कृतीचा मान राखत शिस्तीचे कडक नियम पाळून हा कार्यक्रम हाऊसफुल यशस्वीरित्या केल्याबद्दल संपूर्ण डोंबिवली परिसरातील शिवमुद्रा प्रतिष्ठानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवमुद्रा प्रतिष्ठानाच्या वतीनं आज इथे कलगीतुरा जी कोकणची अस्सल लोककला आज हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद इथे नागरिकांचा, लोकांचा मिळतोय. कोकणचा माणूस हा खऱ्या अर्थाने गावाकडच्या कलेचा खूप त्याला आवड आहे, पण वारंवार हे गावाला जाऊन असे कार्यक्रम तो बघू शकत नाही आणि त्याची कमी भरून काढण्यासाठी आमचा हा शिवमुद्रा प्रतिष्ठान आहे. हे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करतो आणि त्याला कोकणातले लोक भरभरून प्रतिसाद देतात. शिवमुद्रा प्रतिष्ठानाचे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. अशाच प्रकारे वर्षभर त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे कोकणातला माणूस अतिशय त्यांच्यावर सदैव खुश आहे. डोंबिवलीमध्ये एवढा मोठा चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज कोकणातल्या कलागुणांना इथं वाव मिळत आहेत. आपल्या माध्यमातून इथले लोक याचा लाभ घेत आहेत. एकूण काय सांगा? कोकणातील लाल मातीतील हा कार्यक्रम आम्ही गावाला अनुभव घेतले, पण इथे जास्त प्रमाणात आता आम्ही 2-4 वर्षापासून जास्त प्रमाणात काम करतोय की कारण आमची कोकणची लोकसंख्या पूर्ण हे डोंबिवलीमध्ये आहे आणि हे सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना आम्ही त्या कार्यक्रमातून एक सामाजिक कार्यक्रम करायचा उद्देश असतो आमचा. आज मला वाटतं 700 लोक आज या कार्यक्रमात उपस्थित आहेत. हे आमचे सर्व डोंबिवलीकरच आहेत, कोकणकर हे डोंबिवलीकर आहेत आणि खास त्यापेक्षा पण मला सांगतो ते आमचे मतदार आहेत. आम्ही ह्या एका विभागात झालेले लोक आहेत सर्व. त्यामुळे आम्ही हे एकत्र येऊन कार्यक्रम करत असतो. सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, शैक्षणिक असो. आमचं हे जे खेड्यापाड्यातील जे कलाकार आहे, कलावंत आहेत त्यांना एक शहरा ठिकाणी व्यासपीठ देणं आणि त्यांची कला सर्वत्र करणं, सार्वजनिक करणं हेच आमचा एक उद्देश आहे. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी आम्ही करत असतो आणि ह्याच्यामध्ये आपले सर्व सदस्य, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात ते या औषधी येतात आणि
आत्ताच हे कला तर चालूच आहे समजा, हे मला वाटतं 1 तास चालूच असतो. आमचे कल्याण ग्रामीणचे कार्यक्षम आमदार सन्माननीय राजेंद्र मोरे साहेब, तसेच आमचे प्रेरणास्थान प्रकाश मात्रे साहेब यांची आज उपस्थित लाभली होती. तेही आता आज आले होते आणि त्यांनीही आम्हाला या कार्यक्रमाला भेट देऊन सर्वांचे दिले आणि माझ्या वतीने आमच्या या मंडळाच्या वतीने आम्ही सर्व कलाप्रेमींचं आलेल्या रसिक प्रेक्षकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की यांनी हा आम्हाला जे प्रत्येक वर्षी आम्ही कार्यक्रम करतो त्यांना सहकार्य करत असतात. शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली शाखा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपली कोकणची संस्कृती टिकवण्याचं काम, लोकांना दाखवण्याचं काम सतत आणि सतत वर्षभर कार्यक्रम करत असतात. आणि या शिवमुद्राच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या डोंबिवली शहरात होत असतात. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय उमेश सुर्वे साहेब आणि त्याचे सर्व सदस्य यांचे एकच हेतू आहे की आपल्या या कोकणातल्या सुपुत्रांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, आपली मुलं धडीला पुढे जावे, तर त्याचे शैक्षणिक असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, असे कार्यक्रम हे नेहमी शिवमुद्राच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतात. आणि आज तुम्ही बघितलं असेल या डोंबिवलीमध्ये सागावे ते औराजन हॉलमध्ये शिवमुद्राच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा शक्ती तुलाचा कार्यक्रम आज या डोंबिवलीच्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून इथल्या सर्व लोकांसाठी या शक्तीचा कार्यक्रम होत आहे. आणि खरं तर आनंदाची गोष्ट सर्व डोंबिवलीतले सर्व कलाकार आहेत आणि मग या कलाकारांनी भाग घेऊन एक शक्ती तुळजा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे. मी मनापासून उमेश सर्वेचा आणि त्या संपूर्ण सदस्यांचं आणि आमचे आदरणीय नेते प्रकाशजी मात्रे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्या या नागरिकांसाठी ठेवलेला आहे आणि त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. भवानी आजच्या या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपली कोकणाची संस्कृती टिकवण्याचं काम आमचे सन्माननीय उमेश सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून आजचा हा शक्ती तुल्याचा कार्यक्रम बरोबर ना. आणि मी बघितल्यानंतर मलाही असं वाटतं की नाचायला पाहिजे ना. त्याला आमच्याकडे गणपतीच्या वेळेला जेव्हा हे डान्स करत होते आमच्याकडे बाला डान्स बोलतात त्याला, तुमच्याकडे काय बोलतात माहिती, तेव्हा आम्ही पण असे नाचत होतो. पण खरोखर की आपली संस्कृती ही टिकली पाहिजे, त्याचा सर्वांनी आनंद घेतला पाहिजे. हाच हेतूने या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्माननीय उमेश सुर्वे यांच्या माध्यमातून आज शक्ती तुळजा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या या औराजन हॉलमध्ये होत आहे. मी मनापासून सर्व शिवप्रतिष्ठानचे सदस्य यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या सर्व डोंबिवलीकरांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हे शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण एवढा मोठा चांगल्या प्रकारे व्यासपीठ देण्याचं काम या सर्व सदस्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मी कल्याणचा ग्रामीणचा आमदार म्हणून एक तुम्हाला नक्की मी सांगू इच्छितो की जे जे तुम्हाला सहकार्य लागेल हा एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून तुम्हाला नक्की तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. या कार्यक्रमाला माझे मार्गदर्शक आमचे शिवसेना पक्षाचे नेते सन्माननीय प्रकाश मात्रे साहेब आहेत, आमच्या किचन कमिटीचे पॉल सर्वे ते उपस्थित आहेत आणि चांगल्या प्रकारे सर्व मान्यवर रसिक शिव शक्ती तुळेचे सर्व कलाकार सर्व इथे उपस्थित आहेत. आणि चांगला कार्यक्रम, पण अनेक कार्यक्रम असल्यामुळे मला जायचं आहे. नाही तर मी मगाशी सांगत होता सत्कार करू का, पण थांबा जरा ऐकू दे. आणि मग ते ऐकण्याचं काम आणि सुंदर वाटलं. नाचाचा पण आवड आहे नाचाची, पण खरं तर नाचणार होतो पण नको परत टीव्हीला बातमी येते आमदार नाचत होता, मग त्याच्याविषयी ऐकलेलं बरं. तुझा खरोखर चांगला आवाज आहे, सुंदर सर्व कलाकार आहेत. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.